एकपात्री प्रयोगांची परंपरा मराठी रंगभूमीवर बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे। लोकांना हसवता हसवता समाज प्रबोधनाचं कामही यातून होत असे। पण सध्या हेच एकपात्री प्रयोग मराठी रंगभूमीवर फारच कमी पाहायला मिळतात। यासाठीचाच हा अपडेट। रसिक प्रेक्षक बऱ्याच जणांना हे कॉन्सेप्ट नवीन असेल, या तर असा काय आहे ते बऱ्याच जणांना माहिती नाही काय आहे प्रकार यो आमच्या निवेदक नाही, त्यामुळे मधील कोण यावाचा नाही आपल्या दोघांच्या। संजीव म्हात्रे स्टारर याल तर हसाल हा एकपात्री प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहे। नाटक भरपूर हसवणारं आहे। हल्ली छत्रपती शिवाजी महाराज विद्याशालेचं नाव नाही, संत ज्ञानेश्वर शालांचं नाव नाही, संत तुकाराम विद्यालय शालांचं नाव नाही, शालांची नाव सेंट मेरी न लॉरेन्स फादर अटल शाळा, सेंट मेरी न लॉरेन्स फादर अटल शाळा, मराठी बाला। याबद्दलच आणखीन जाणून घेण्यासाठी आम्ही संजीव म्हात्रे यांच्यासोबत गप्पा मारल्या की पूर्वी जी एक स्टँडअप कॉमेडीची पद्धत होती, ज्यामध्ये एक डायलॉग शक्ती एकबर कसा बोलणार, अमिताभ बच्चन कसा बोलणार वगैरे, पण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी देऊन एक त्यामधून समाज प्रबोधन करण्याचा, हास्यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला की यामध्ये 644 प्रयोग रसिक प्रेक्षकांनी आमच्याकडून करून घेतले आहेत आणि संगीतमय हास्याचा तडका असा एक नवीन प्रयोग याल तर हसालच्या रूपाने आम्ही महाराष्ट्रभर करत आहोत। देव कसा असते माहिती आहे, जसा भाव तसा देव। आपण भाजी घ्यायला जातो बघा, तर विचारतो ना भाव काय, भाव तर देव नाही तर नाही, तसा देव पण आपल्याला इतरीत असेल नाही बाबा भाव काय, तुझा भाव असेल तर देव, नाही तर काहींचा भाव बघा 5 दिवसांचं गणपती असतात ना, वर्षभर देवाची आरती कधी नाही बोलत, पण गणपती आलं व पहिल्या दिवशी अध्यक्षांचं पांढरं कपडं नुसतं पांढरं कपडं असं मखराच्या समोर। गेल्या वर्षी माझ्या हाताने आरती दिली नव्हती, डोका फिरला होता, मंडल बरखास्त करून टाकी। पहिल्या दिवसाची आरती, पहिल्या दिवसाची सुख करता दुःख हरता बाधा विघ्नाश परमे परमी प्रेमात्रो माझ्या सर्वांगी सुंदर शेंगोरा आणखी घाते माळा मोठा हे जय देव देव घाबरतय, आवरी भक्ती अशी जय देवा। एक वेगळं काहीतरी द्यावं अशी पहिल्यापासून इच्छा होती। कार्यक्रमाचं स्क्रिप्टिंग साधारणपणे माझ्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम आहे, कारण आज हास्य लोप पावत चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात निखळ हास्य, निकोप हास्य लोप पावलेलं आहे, ते जागृत करण्याचं थोडंसं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। आगरी बोली भाषेतले जे वास्तवातले किस्से ह्यामध्ये कसे ॲड करता येतील तसे ॲड करून रसिक मायबाबांच्या सूचनांनुसार बदल करत गेलो आणि त्यामुळं रसिकांनी हा मायबोलीतला मातीतला कार्यक्रम अगदी डोक्यावर घेऊन आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। तर असं आहे याल तर हसाल, जाऊन बघा, तुम्ही खरंच हसाल। फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात। तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा।